आपली लेक आता त्या घरात परत जाऊची नाही. माझो त्या माय लेकावर काडीचोही विश्वास नाही हा. आणि गैरसमजायचं म्हणताय ना, तर माका माझ्या मुलीचं सुख जास्ती महत्वाचं हा. मीच जर त्या सुखाची काळजी केल्या नाही ना, तर बाप म्हणून मी आयुष्यभर स्वतः माफ करू शकणार नाही. कसंच ते उमा, जेव्हा एखाद्या बापाच्या पोटी मुलगी जन्माक येताना, तेव्हा त्या बापाच्या नकळत त्याच्या मनात एक प्रकारची भीती, काळजी रुजता. आपल्या लेकीक आपण लाडाकोडाने वाढवला, आपल्या घरची लक्ष्मी समजून तिका माया लावली, तिका कोणा आयऱ्यागऱ्याच्या हाती सोपवायचा नाही. आपल्या घरात तिका माया मिळाली तशीच माया तिच्या सासरी मिळेल का नाही, तिचा जोडीदार तिका समजून घेईल का नाही, प्रेम करेल का नाही. आपण जसं आपल्या घरात आपल्या लेकीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, तसं सासरची मंडळी जपतील का नाही, असे अनेक प्रश्न एका बापाच्या समोर उभे राहतात. उमा, आपली मुलगी जशी अशी मोठी होते ना, तशी बापाच्या मनात तिची काळजी आणखी घडत होत जाते. आपल्या निशीच्या जन्मानंतर पहिल्यांदा मी या हातावर तिला घेतली ना, तेव्हा मनोमन माझ्या लेकीक एक वचन दिला. माझ्या लेकीच्या आयुष्याच्या कुठल्याही वळणावर मी तिच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा राहीन म्हणून. तिची इच्छा नाही ना त्या घरात जायची, बेलाशक नको जाऊ दे. मी नाही जबरदस्ती करणार, सक्ती नाही करणार मी. कोण काय म्हणेल, समाज काय म्हणेल, कोणा काय वाटतं, मागा परवा नाही. आणि एवढाच नाही, या सगळ्यापेक्षा जास्त म्हणजे माझी मुलगी आणि तिच्या पोटात वाढणारा तिचा जीव, याची काळजी माका जास्त. माझी मुलगी माका कालही जड नव्हती आणि भविष्यात पण नसणार. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी माझ्या लेकीच्या पाठीशी उभा असणार म्हणजे असणार. आणि याच्यामध्ये कोणी जरी इला तरी गाठ या रघुनाथ खोताशी असत. आपण आपल्या लेकरांसाठी काय स्वप्न बघतो आणि नशिबान त्यांच्या कपाळी काय लिहून ठेवला हा देवाकच ठाऊक. निशी आणि नीरजच्या संसारात पृष्ठ लागली हो, आणि आपल्या ओवी आणि श्रीनूच्या प्रेमात सुद्धा. आपल्या घरातली पोरं दुःखी आहेत आणि आपण त्यांच्यासाठी काही एक करू शकत नाही, याचे जास्त वाईट वाटतं मका. नाही ओवी, मी आता शांत बसणार नाहीये. निशीला जो त्रास होतोय त्यातून बाहेर काढण्यासाठी मी माझे सगळे प्रयत्न करणार. आणि हे सगळं जे काही प्रकरण आहे ना, त्याचा छडा लावल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये. श्रीनिवास, प्लीज प्लीज तो आता शांत हो. हे बघ, आता ना नीरजचा टॉपिक तिच्यासमोर आणायचाच नाही. डॉक्टर काय बोलले तुला आठवतंय ना? ती ह्या सगळ्याने अजून हर्ट होईल. अरे, जुन्या आठवणी तिच्यासमोर आणायच्याच नाहीत. फॉर नाव ह्या सगळ्या गोष्टी आपण इग्नोर करू. आपण काहीतरी दुसरं करायला हवं. ओव्या, पण काय करणार आपण? श्रीनिवास, तुला आठवतं तू, मी, निशी आपण किती छान टीम होतो. आपण किती मज्जा करायचो आधी. हो ना, तुला माहितीये ओवी, कधी कधी आपल्यामध्ये लुडबुड करायला डुग्गू सुद्धा असायचा, सतत आपल्या मागे मागे करायचा. काय छान दिवस होते ते. होते का म्हणतोय श्रीनिवास? आपण तेच दिवस परत आणू शकतो. तसंच हॅपी ॲटमॉस्फिअर तिच्यासमोर परत क्रिएट करू शकतो. श्रीनिवास, मला विश्वास आहे, जसं आपलं हे विखुरलेलं घर परत एकत्र आलं ना, तसंच निशी सुद्धा तिचं दुःख विसरून एक दिवस
परत पहिल्यासारखी खळखळून हसायला लागेल. डोंट वरी. ओके? वाईटच आहे मी, वाईटच वेळे अगं काय करतेस, कशाला स्वतःला ती सोबत मी किती वाईट वागले. आपल्या श्रीनुक नाकारला तिने आणि नीरजवर प्रेम केला म्हणून मी ती कशी विषाव दिले. वाटते तसं आजोबा बोलताय मी कधी पण फाटक्या तोंडाची मी. माझ्या नाराजीची शिक्षा देवांनी कायची देऊ नको होती. नको होती. देवा जागा या ना. सगळं माझ्यावर येऊ दे. पण पोरांका सुखात नांदू दे रे बाबा. शांत हो लाले, लाले लाले आधी शांत हो. हे बघ, तू जसा विचार करतेस ना तसा विचार आमच्या कोणाच्याही मनात आला नाही आणि यापुढे येणारही नाही. अगं अगं तू निशीला स्वतःच्या अंगा खांद्यावर खेळवलंस. अगं तुझा राग क्षणिक होता हे निशीला सुद्धा माहिती आहे. तू उगाच असं अपराधी वाटून घेऊ नकोस प्लीज. आणि असं वाटतच असेल यापुढे तू निशीशी चांगलं वागून त्याची भरपाई करून दे, बस. दॅट्स इट. आम्ही करीनच हो. पण ना कसा जा हा ना ताच करा. म्हणतात ना की नाकापेक्षा ना मोती जड होऊ नको, नाहीतर नाक कापला जाता. ताच झाला की नाही. नीरज चांगलो पोरगो म्हणून सगळ्यांनी ते डोक्यावर घेतलं. आणि काय झाला, त्याने पण ना इतकी नाटकं केली निशीचं प्रेम मिळवण्यासाठी, दादाचा होकार मिळवण्यासाठी. गोट्यात राहलो आणि मग निशी सोबत लग्न केलं. आणि आणि आता या परिस्थितीत निशिक एकटा सोडला. मका सांगा आता काय डोक्यावरचं प्रेमाचं भूत उतरला. मका सांगा हीच अवस्था जर उद्या श्रीनूची झाली तर. याच भीतीन तर मी श्रीनू कोवी सोबत लग्न करूक नाही म्हणतोय. नाही हे बघा, ती पोरगी ना परदेशात शिकून इलेली स्वतंत्र विचारांची आणि सगळ्यात महत्वाचा श्रीमंत बापाची एकुलती एक लेख नाही उद्या जर का लग्न झाल्यानंतर असा काय दोघांमध्ये झाला तर माझा गरीब बिचारू लेख गप्प बसेल पण एक शब्द उलटून बोलणार नाही. तो पण ना असाच निशीसारखा दुःखी होईल. अरे देवा माझ्या, कमालेला आले तुझी, खरंच कमाल. अरे कुठला संबंध कुठे जोडतेस तू. हे बघ लाली, ही हाताची बोटं ना सारखी नसतातच. अगं एकाच आईच्या पोटी जन्मलेली 2 मुलं सुद्धा वेगवेगळ्या स्वभावाची असतात. अगं लाले, मग कशावरून नीरज जसा वागलाय तशीच ओवी सुद्धा वागेल हे तुझ्या मनात आलंच कसं ग लाली. ताजा काय असा माका काय माहित नाही. माका एवढाच माहिता, माझ्या श्रीनूसाठी ना आता माका एक साधी सोशिक अशी मुलगी बघूक वय. मग ना ती गरीब घरातली असतात ना तरी पण माका चालत. नाही त्याची काही गरज नाहीये. मला खात्री आहे तुझं ओवीबद्दलचं मत नक्कीच बदलेल. पण ते मनापासून बदलायला हवं. त्या मेघनाबाईंसारखं तोंड देखलं नको, कळलं, समजलं. तू इथे कशी आणि कधी आलीस? धीरज बेटा तू खूप डिस्टर्ब होतास.
तू निशीला भेटायला निघालास असं मला निकिताकडनं समजलं. मग मी तशीच तुझ्या मागे आले, तुझ्या काळजीने. पण मला ह्या निशीच्या घरच्यांचं तोंड सुद्धा बघायचं नव्हतं, म्हणून मी आपल्या घरी न जाता इथे हॉटेलवर आले. ते सगळं जाऊ दे. तू निशीला भेटायला गेला होतास ना, काय झालं? नाही भेटली का ती तुला? तू तिच्यासाठी एवढ्या लांब आलास आणि ती असं का वागते? माहित नाही मग. तिचे घरचे बोलतायत की निशीला मला भेटायचं नाही. मला समजत नाही की ती का माझ्यावर एवढी रागावली. काय झालं इतकं? पण मला माहितीये ती अशी का वागते. मॉम, हो, मला थोडी शंका होती, पण आता मला खात्री आहे नीरज तुझी आणि निकिताची मैत्री तिला आवडत नसणार. पार्टीतल्या त्या पुनीतच्या इन्सिडेंट्सवरून तुला लक्षात यायला हवं होतं. छोट्या गावात वाढलेल्या निशीचे विचार ह्या गावासारखेच आहेत, मागासलेले, जुनाट. ही लोक नव्या गोष्टी एक्सेप्टच करत नाही. हे स्वतःला रीतिरिवाजाच्या बंधनात बांधून ठेवतात, पण हे बाकीच्यांना सुद्धा हेच सांगतात की तुम्ही त्याच चौकटीत राहायला हवं. दादा खोत तर सगळ्या गावांनी कसं वागायचं हे सुद्धा स्वतःच ठरवतात. हे ऐकलंयस ना तू? मी पण काय विचारते, हे तू ऐकलं सुद्धा आहेस आणि बघितलं सुद्धा आहेस. आणि ही अशा डिक्टेटरची मुलगी आहे निशी, म्हणून तिने दादा खोताना बोलवून घेतला आणि निघून आली इथे. आणि तिला जर तुझ्या प्रेमाची व्हॅल्यू नाहीये तर तू तरी कशाला तिच्या मागे मागे करतोयस? हे बघ नीरज, निशी स्वतःहून तुझ्याकडे येत नाही तोपर्यंत तिला माफ करू नकोस. अरे ह्या तिला तर इतका चांगला प्रेमळ नवरा मिळाला, श्रीमंत सासर, ऐशारामाचं लाईफ, हे सगळं असून सुद्धा जर तिला आपल्याकडे यायचं नसेल तर तिची मर्जी. सुख टोचतं म्हणतात ना, ते ह्यालाच. खरं तर हे सगळं अनुभवायची लायकीच नाहीये तिची. धीरज, मी तुला सांगते ते ऐक. आपण इथून निघूया. तिला यायचं असेल तेव्हा ती ये. नाही मग. निशीला भेटल्याशिवाय मी परत येणार नाही. आणि काहीही झालं तरी मी तुला तिला भेटू देणार नाही. नीरज, 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 कुठे चाललायस? मी आपल्या त्या घरी चाललो. पण कशाला? कशाला म्हणजे? मला निशीशी बोलून हे सगळं क्लिअर करायचं आणि ते झाल्याशिवाय मी नांदिवली सोडून कुठेही जाणार नाही. अरे निशीशी बोलण्याचा कालपासून प्रयत्न करतोयस ना तू. काय झालं? झालं का काही क्लिअर? खरं तर आपल्या इकडे काहीही उरलं नाहीये. मी तर विचार करते हे घर सुद्धा विकून टाकते आणि ह्या लोकांशी कायमचे संबंध तोडून आपण आपल्या जगात परत जाऊ. इथे तुझ्या इमोशनशी कुणालाच पर्वा नाहीये बेटा. नाही मॉम, हे सगळं मला निशीशी बोलल्यानंतरच ठरवता येईल, त्याआधी नाही. ठीक आहे, पण मग तुला तिकडे जायची काय गरज? तू इथे थांब ना माझ्यासोबत. तुला जे काही करायचे ते इथे राहून कर. मॉम, मला निशीशी बोलायचा प्रयत्न करायचा आणि तो प्रयत्न मी त्या घरात, तिच्या समोरच्या घरात राहून जास्त इझिली करू शकेन. येतो मी. आता मला पुन्हा एकदा काहीतरी मोठं पाऊल उचलायला हवं. त्याशिवाय निशी ह्याच्या आयुष्यातून जाणार नाही. कारण आता हा सुद्धा माझ्या हाताबाहेर जात चाललाय.
दादांशी बोललो तर ते मला नक्कीच निशीपर्यंत पोहोचवू शकतील. ते मला समजून घेऊ शकतात. दादा तुम्ही या, आपण तिथे भेटल्यानंतर बोलूया. दादा 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 प्लीज 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 एकदा एकदा मला काय बोलायचं ऐकून तरी घ्या. माझी बाजू समजून तरी घ्या प्लीज. मला तुमच्याशी बोलायचं आहे प्लीज. मला असं वाटतंय आपल्यात बरंच काही बोलणं झालंय. अजून काय बोलायचं बाकी ठेवलंय तुम्ही? दादा आय एम रिअली सॉरी. मी त्या दिवशी काय बोललोय खरंच माझ्या लक्षात नाही येत. ते निशी निघून गेली मला न सांगतात. त्यात मी तिला एवढे कॉल्स करत होतो, ती माझे कॉल्स उचलत नव्हती. मी या सगळ्या गोष्टींमुळे डिस्टर्ब झालो होतो. आणि मग फ्रस्ट्रेशनमुळे मी जरा मी ड्रिंक केलं. आणि ते कधी आणि कसं जास्त झालं मला रिअलाइज नाही झालं. आणि एवढ्या सगळ्यात मग इतक्यात तुमचा कॉल आला. आणि त्या नशेत मी काय बोललो माझ्या खरंच लक्षात नाही. काय म्हणाला? माझा कॉल आला? हा हो नाही नीरजराव, फोन तुम्ही केला होता. फोन तुम्ही केलात आणि बरंच काही बोललात. बरंच काही. हा अर्थात तुम्ही नशेत होतात ना, त्यामुळे कदाचित तुम्हाला आठवणार नाही. तुमचा चढा आवाज, तुमचे शब्द नाही ना आठवत? शक्य आहे. तुम्ही जे बोलताय तसंच झालं असेल. मी तुम्हाला कॉल केला असेल आणि मी तुम्हाला जे काही बोललो असेल त्यासाठी मनापासून सॉरी बोलतोय. आय एम रिअली सॉरी. माझं तसं इंटेन्शन नव्हतं. कसं आहे नीरजराव, मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधी व्यसन केलं नाही. हा पण असं म्हणतात की माणूस नशेत असल्यानंतर खरं आणि स्वतःच्या मनात जे असतं ना ते बोलून मोकळा होतो. ठीक आहे, तुम्ही आता मला म्हणाला मला समजून घ्या, मला माफ करा. केलं तुम्हाला माफ, घेतलं तुम्हाला समजून. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही काय केलं? मी मोठ्या विश्वासाने माझ्या मुलीचा हात तुमच्या हातात दिला होता, हो ना? विश्वासाने दिला होता ना? काय केलं तुम्ही? माझा विश्वासघात. माझ्या मुलीला दुखवलं, तिला रडवलं इतकं की तिला रात्रभर स्वतःला खोलीत कोंडून घ्यावंसं वाटलं. मी तुमच्या घरी आलो ना त्यावेळेला तुमच्या घरातली सगळी माणसं हजर होती, पण त्यातल्या एकाही माणसाबद्दल माझ्या मुलीला विश्वास वाटत नव्हता. इतका असुरक्षित आणि एकटं वाटत होतं तिला. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय सगळं. निशी तिथून इथे आमच्याकडे आली, पण फक्त शरीराने. मनाने ती कधीच संपलेली होती. आणि तिच्या या अवस्थेसाठी एक बाप म्हणून मी तुम्हाला आयुष्यात माफ करणार नाही. नीरजराव, एक बाप आपल्या मुलीला जेव्हा लहानाचं मोठं करतो ना तेव्हा तिच्या भविष्याची स्वप्न रंगवताना त्याच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक भीती रुजलेली असते. आपण एवढ्या लाडाकोडाने आपल्या मुलीला वाढवलं. लग्नानंतर सासरी गेली की तिला आपल्या घरच्यासारखी वागणूक मिळेल का? तिला उत्तम साथीदार मिळेल का जो तिला समजून घेईल, आपलंसं करेल? आपल्या अंगणात रुजलेलं रोपटं दुसऱ्याच्या अंगणात जाऊन भरेल का कोमेजेल याची चिंता असते का बापाला?
जसं आपल्या घरी तिला प्रेम मिळालं तसं तिच्या सासरी तिला प्रेम मिळेल का याची काळजी असते एका बापाला. बाप जेव्हा मुलीची पाठवणी करतो ना तेव्हा आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हाती देताना त्या बापाची काय घालमेल होते ना ते तुम्हाला नाही समजलं नीरजराव, कधीच नाही समजलं. याचं कारण तुम्हाला माणसांच्या भावनांची आणि नात्यांची कदर नाहीये. आणि ज्या माणसाला माझ्या मुलीच्या भावनांची तिच्या प्रेमाची किंमत नाही ना, अशा माणसाच्या घरी माझ्या मुलीला मी पुन्हा पाठवणार नाही.